विद्यार्थी मित्रांनो, 12वी भूगोलाच्या प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रियाच्या पहिल्या व्हिडिओत आपण द्वितीयक आर्थिक क्रियांची वैशिष्ट्ये, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास केला. आता आपण राहिलेला भाग अभ्यासूया. स्थानमुक्त उद्योग. स्थानमुक्त उद्योग हे संसाधने, उत्पादन कौशल्ये आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. या उद्योगात स्थानाला महत्त्व नसते. हे उद्योग कोठेही पुनर्स्थापित होऊ शकतात. आंतरजाल, अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे व पक्क्या मालाचे ठिकाण व बाजारपेठ यांचाही परिणाम या उद्योगावर होत नाही. या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल दोन्ही वजनाने हलके असल्याने वाहतूक सुलभ करता येते. उदाहरणार्थ घड्याळ तयार करणे, हिरे तासणे, अलंकार तयार करणे, मोबाईल निर्मिती यासारखे उद्योग. या उद्योगात होणारे उत्पादन कमी असले तरी त्या उत्पादनाचे मूल्य अधिक असते. औद्योगिक प्रदेश. कच्चा माल, इंधन, वीज, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा, हवामान, सरकारी धोरण इत्यादी अनुकूल घटकांमुळे प्रत्येक देशातील काही विशिष्ट क्षेत्रात उद्योगांचे केंद्रीकरण होते. अशा प्रदेशाला औद्योगिक प्रदेश किंवा क्षेत्र असे म्हणतात. जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र. ज्या ठिकाणी अनुकूल भौगोलिक व आर्थिक परिस्थिती असते अशा ठिकाणी उद्योगाचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 49 व 50वर हे कोष्टक दिलेले आहे. ते आपल्या वहीत जसंच्या तसे उतरवून घ्या. औद्योगिक क्षेत्राची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे विविध उद्योगांचे एकत्रीकरण. 2. दाट लोकवस्ती म्हणजे मोठ्या प्रमाणावर कामगार पुरवठा. 3. कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी. 4. मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा. 5. वाहतुकीचे व दळणवळणाचे मोठे जाळे. आणि 6. संदेशवहनाच्या उत्तम सोयी. उद्योगांचे वर्गीकरण. अ. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. 1. कृषी आधारित उद्योग. कृषीवर आधारित उद्योगात कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून पक्का माल बनविला जातो. उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी. 2. सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. सागरातून मिळणाऱ्या वस्तूवर हा उद्योग आधारित आहे. यात प्रामुख्याने मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून ते डबाबंद, सीलबंद करणे, त्याचबरोबर बीज निर्माण करणे, मत्स्यतेल निर्माण करणे, महासागरातून मिळणाऱ्या मोती, शंख, शिंपले गोळा करून त्यापासून शोभिवंत वस्तू बनविणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. तिसरा आहे वनाधारित उद्योग. वन प्रदेशातून मिळणाऱ्या पदार्थांवर हे उद्योग चालत असतात. झाडांपासून जहाज बांधणी, इमारतीसाठी व इतर कामासाठी लाकडाचा वापर केला जातो. त्याचबरोबर झाडापासून व गवतापासून कागद निर्मिती केली जाते. राळ, डिंक, रंग, सुगंधी वनस्पती, मध यावर आधारित काही उद्योग चालतात. चौथा आहे खनिजांवर आधारित उद्योग. खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्पादनांचा समावेश या उद्योगात होतो. उदाहरणार्थ पेट्रोकेमिकल्स, लोह पोलाद व ॲल्युमिनियमचे घटक ही काही उदाहरणे आहेत. 5वा आहे प्राणीज उद्योग. पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित हे उद्योग असतात. या प्राण्यांपासून मिळणाऱ्या मांस व दुधावर प्रक्रिया केली जाते. प्राण्यांची हाडे, कमावलेली कातडी, शिंगे, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो. त्यात कमावलेली कातडीपासून बॅगा, चपला, बूट बनवले जातात.
तर दुधापासून चीज, दही, मिष्टान्न हे पदार्थ बनवतात. मेंढीचा व रेशमी किड्यापासून कापड व जॅकेट बनवतात. भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगधंद्यांचे वर्गीकरण. 1. मोठे उद्योग. भारतात ज्या उद्योगामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असते अशा उद्योगाचा समावेश मोठे उद्योगात होतो. हे उद्योग खाजगी किंवा सरकारच्या मालकीचे असतात. या उद्योगासाठी मोठी भांडवल गुंतवणूक, अवजड यंत्रसामुग्रीचा वापर व इतर सोयीसुविधा उपयोगासाठी लागतात. उदाहरणार्थ लोहपोलाद, वस्त्र, ऊर्जा निर्मिती हे उद्योग. 2. सूक्ष्म, लघु आणि मध्यम म्हणजे MSME उद्योग. भारतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम या उद्योगांची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते. इथे एक कोष्टक दिलं आहे. पहिला कॉलम आहे उद्योग, दुसरा आहे यंत्रसंच व यंत्रातील गुंतवणूक, तिसरा आहे उपकरणातील भांडवल गुंतवणूक आणि चौथा आहे उदाहरणे. सूक्ष्म उद्योग यात 25 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असते आणि उपकरणातील भांडवल गुंतवणूक 10 लाखपेक्षा जास्त नाही. उदाहरणार्थ पेन, स्थानिक दुग्ध प्रक्रिया इत्यादी. लघु उद्योग यात रुपये 25 लाखांपेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी गुंतवणूक असते आणि उपकरणातील भांडवल गुंतवणूक जी आहे ती रुपये 10 लाखांपेक्षा जास्त परंतु 2 कोटीपेक्षा कमी असते. उदाहरणार्थ बाटली, लहान खेळणी, कागद निर्मिती इत्यादी. मध्यम उद्योग रुपये 5 कोटीपेक्षा जास्त परंतु रुपये 10 कोटींपेक्षा कमी गुंतवणूक असणारे. यात उपकरणातील भांडवल गुंतवणूक 2 कोटीपेक्षा जास्त परंतु 5 कोटींपेक्षा कमी असते. उदाहरणार्थ सायकल, दूरदर्शन संच, रेडिओ इत्यादी निर्मिती करणारे उद्योग. तिसरा आहे कुटीरोद्योग किंवा गृहोद्योग. कारागीर किंवा प्रशिक्षित कामगार कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने स्वतःच्या घरात किंवा प्रसंगी लहान जागेत स्थानिक कच्चा माल व साधी उपकरणे किंवा साधने वापरून वस्तू निर्माण करतात. त्याला कुटीरोद्योग किंवा गृहोद्योग असे म्हणतात. हे उद्योग घरगुती स्वरूपात असल्याने त्यांची विक्री स्थानिक बाजारात केली जाते. या उद्योगात भांडवल व वाहतूक खर्च फारच कमी असतो. उदाहरणार्थ कुंभार, विणकर, लोहार, सुतार आणि हस्तकला. आज हा उद्योग कौशल्याधिष्ठित झाल्यामुळे त्यातील काही उत्पादनांना विदेशात मागणी आहे. उदाहरणार्थ बांबूपासून बनवलेल्या वस्तू, रजई, पैठणी इत्यादी. उत्पादनावर आधारित उद्योग म्हणजे उत्पादनाच्या स्वरूपावरून या उद्योगाचे प्रकार ठरवले जातात. 1. मूलभूत किंवा अवजड उद्योग. इतर उद्योगांना लागणाऱ्या साहित्याची निर्मिती या उद्योगात केली जाते. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगामधील पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती उद्योगामध्ये, अवजड यंत्रसामग्री आणि इतर उद्योगधंद्यांमध्ये होतो. 2. ग्राहक उपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग. या उद्योगधंद्यामध्ये ग्राहकांचा वापरासाठी असलेला माल तयार केला जातो. उदाहरणार्थ घड्याळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वस्त्रोद्योग, औषधी उत्पादन इत्यादी. 3. सहाय्यभूत उद्योग. इतर उद्योगांसाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन या उद्योगात केले जाते. उदाहरणार्थ रेल्वे इंजिन, मोटार गाड्या, कारखान्यातील मोठी यंत्रे, या लागणारे खिळे, चाके, लोखंडी सळ्या, लोखंडी पत्रे यांची निर्मिती या सहाय्यभूत उद्योगामध्ये केली जाते. मालकीवर आधारित वर्गीकरण. सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची मालकी ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची असते. या उद्योगात भांडवल गुंतवणूक व उत्पादित मालाचे विपणन म्हणजे विक्री हे सरकार करत असते. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ज्याला भेल असं म्हणतात. दुसरं खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योग हे वैयक्तिकरित्या स्वतःच्या मालकीच्या
किंवा भागीदारीच्या असतात. या उद्योगातील सर्व भांडवल स्वतःच्या किंवा भागीदारीच्या माध्यमातून गुंतवले जाते व नफा हा सुद्धा भांडवल गुंतवणुकीवर विभागला जातो. उदाहरणार्थ टाटा लोहपोलाद उद्योग, ज्याला टिस्को असं म्हणतात. तिसरं संयुक्त क्षेत्र. दोन सहकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था याची संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा समावेश संयुक्त उद्योगात होतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफा या दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, ज्याला MNGL असं म्हणतात. चौथं क्षेत्र आहे सहकारी क्षेत्र. अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या भांडवलावर सहकारी उद्योग स्थापन होतात. या उद्योगातून होणारा नफा व तोटा हा संस्थेतील सर्व सभासदांमध्ये विभागला जातो. उदाहरणार्थ दूध डेअरी, साखर कारखाना, सूत कापड गिरणी इत्यादी. उदाहरणार्थ अमूल आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा सहकारी साखर कारखाना, डोकारे सहकारी साखर कारखाना हे. पाचवं बहुराष्ट्रीय उद्योग. खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग असे म्हणतात. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झाली असेल तेथे त्याचे मुख्यालय असते. उदाहरणार्थ हिंदुस्तान लिव्हर निगम या खाजगी कंपनीचे मुख्यालय युनायटेड किंगडममध्ये लंडन येथे आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल व नैसर्गिक वायू उत्पादन निगम ONGC याचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. स्वस्त मजूर पुरवठा, तांत्रिक कुशलता, उत्पादन खर्चातील वजावट व बाजारपेठची उपलब्धता इत्यादी गोष्टींमुळे बहुराष्ट्रीय उद्योग हे विविध देशात आपले उद्योग स्थापन करत असतात. धन्यवाद.